रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण संत जनाबाईच्या गाथेमधला अभंग क्रमांक 39 हा पाहणार आहोत। या अभंगामध्ये संत जनाबाई आपल्या परमेश्वरावर असलेले पूर्ण प्रेम, विश्वास आणि शरणागती व्यक्त करतात। त्या विठ्ठलाला आपला एकमेव आधार मानतात। ज्या प्रकारे एखाद्या आंधळ्या व्यक्तीला चालण्यासाठी काठीचा आधार असतो, त्याच प्रकारे जनाबाईंना विठ्ठला जीवनाचा आधार वाटतो। तर चला अभंग पाहूया। माझी अंधळ्याची काठी अडकली कवने भेटी, आता सांगू मी कवनासी धावे पावे ऋषिकेशी। तुझ वाचुनी विठ्ठला कोणी नाही रे मजला, माता ठेवूनी तुझे चरणी म्हणे नाम याची जणी। माझी अंधळ्याची काठी अडकली कवने भेटी। या ओळीत जनाबाई म्हणतात की माझी अंधळ्याची काठी कुठे अडकली आहे। अंधळ्या माणसासाठी काठी हा त्याचा जगण्याचा मार्ग दाखवणारी वस्तू असते। काठीशिवाय त्याला चालणे कठीण होते। त्याचप्रमाणे माझ्या जीवनाचा आधार असलेला विठ्ठल मला कोठे दिसत नाही, माझा आधार जणू हरवला आहे, अशी भक्तिपूर्ण भावना जनाबाई व्यक्त करतात। येथे आंधळेपणा हा फक्त डोळ्यांना नसून अज्ञानाचा आणि संसारातील दुःखाचा आहे। माणसाला योग्य मार्ग दाखवणारा खरा आधार म्हणजे परमेश्वर। विठ्ठलापासून दूर झाल्यावर भक्ताला जीवन निराधार वाटतो। आता सांगू मी कवनासी धावे पावी ऋषिकेशी। जनाबाई म्हणतात, आता मी माझे दुःख कोणाला सांगू, म्हणून मी श्री ऋषिकेश, विष्णू, विठ्ठल यांच्याकडे धाव जाते। भक्ताच्या मनातील वेदना त्या कोणासमोर मांडायच्या? संसारातील लोक नेहमी समजून घेतलीच असे नाही, पण परमेश्वर भक्ताचे मन जाणवतो, म्हणून जनाबाई विठ्ठलाकडे धाव घेतात। ही ओळ भक्त आणि देव यांच्यातील जवळचे नाते दाखवते। तुझ वाचुनी विठ्ठला कोणी नाही रे मजला। या ओळीत जनाबाईची विठ्ठलावरील अनन्य भक्ती दिसते। त्या म्हणतात, हे विठ्ठला, तुझ्याशिवाय माझे कोणीही नाही। भक्तासाठी देवच आहे विठ्ठल, वडील, मित्र आणि आधार असतो। जनाबाईंना विठ्ठलावर इतका विश्वास आहे की जगातील इतर सर्व आधार एक क्षणभंगुर वाटतात। खरा आणि कायमचा आधार फक्त परमेश्वर आहे, अशी भावना या ओळीत आहे। शेवटच्या ओळीत जनाबाईने खूप सुंदर असं वाक्य सांगितलं आहे, माता ठेवूनी तुझे चरणी म्हणे नाम याची जणी। मी माझे मस्तक तुझ्या चरणी ठेवते। याचा अर्थ त्या पूर्णपणे विठ्ठलाला शरण जातात। अहंकार, चिंता, दुःख आणि स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून त्या देवाच्या चरणी स्वतःला समर्पण करतात। नाम याची जणी म्हणजे संत नामदेवाची दासी जणी। जनाबाई स्वतःला नामदेवाची सेविका मानत असल्या तरी त्यांची खरी भक्ती विठ्ठलाच्या चरणी आहे। या अभंगातून जनाबाई सांगतात की जीवनात कितीही संकटे आली तरी परमेश्वरावर विश्वास ठेवावा। मनुष्याला अनेक वेळा एकटेपणा, दुःख किंवा असहाय्य जाणवते। अशा वेळी भक्ती, श्रद्धा आणि परमेश्वराचे स्मरण मनाला आधार देते। जनाबाईच्या दृष्टीने विठ्ठल फक्त मंदिरातील देव नाही, तर त्यांच्या जीवनातील जवळचा सोबती आहे। त्या विठ्ठलाशी प्रेमाने बोलतात, आपले दुःख सांगतात आणि त्यांच्या चरणी शांतता शोधतात। या अभंगात पूर्ण शरणागती, प्रेम, विश्वास आणि भक्तीची ताकद दिसून येते। जनाबाईचा संदेश असा आहे की मनापासून परमेश्वरावर श्रद्धा ठेवली तर जीवनातील अडचणींना सामोर जाण्याची शक्ती मिळते। रामकृष्ण हरी।